गुजरातमध्ये चोरट्या विक्रीसाठी नेली जात असलेली लाखोंची दारू पोलिसांनी पकडली। 13 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल 13,06,060 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे अवैध दारू तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। काल बुधवार दिनांक 6 मे रोजी विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री जयेश खलाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की खांडबारा ते शेही रोड दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या क्रेटा वाहनातून देशी दारू आणि बिअरची अवैधरित्या गुजरात राज्यात वाहतूक केली जाणार आहे। माहितीची खात्री करून श्री खलाणे यांनी आपल्या पथकासह खांडबारा शेही रोडवर सापळा रचला। काही वेळात संशयित क्रेटा वाहन येताना दिसताच पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला, मात्र वाहकांनी वाहन थोड्या अंतरावर थांबवून साथीदारासह शेताच्या दिशेने पळ काढला। पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता नंबर प्लेट बनावट असल्याचे समोर आले। पुढील तपासात वाहनातील देशी दारू, बियर आणि वाहन असा एकूण 13,06,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 3 आरोपी विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू कोकणी, सागर चौधरी, श्याम पेंढारे, लिनेश पाडवी, प्रफुल्ल अहिरे आणि दिनेश पावरा यांच्या पथकाने केली। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।